मित्रांनो, आपण बघतोय कांदा पेरणी यंत्र. तर हे बैलचलित यंत्र आहे. आता मेजरली आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांना कांदा लागवडीसाठी खूप मोठ्या प्रमाणात मजुरांचं जे आहे मजूर लागतात, मजूर मिळत नाही. तर त्यावेळेस डायरेक्टली तुम्ही बियाणं हे पेरणी करू शकता. त्यामध्ये तुमची मजुरी वाचते, तुमचे दिवस वाचतात. तर यामध्ये 2.5 किलो एकरी बियाणं लागतं. हे बैलचलित आहे, म्हणजे बैलाच्या 2 जोडीवरती 2.5 किलो बियाणं जर आपण टाकलं योग्य अंतराने, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ही जी नळी आहे, बियाणं बरोबर जेवढ्या अंतरावर आपल्याला लावायचं आहे, ज्यावेळेस आपण रोप तयार करून लावतो तर त्यावेळेस डायरेक्टली बियाणं लागवड केल्या जातं. त्या पद्धतीने म्हणजे आपल्याला डायरेक्ट एक वेळेस लावायचं, रोप तयार करून डबल लागवड करण्याची गरज पडत नाही. डायरेक्टली जे बियाणं आहे ते त्या योग्य अंतरावर लागवड होतं, म्हणजे आपली मजुरी, आपला वेळ आणि डबल करणारं काम वाचतं. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हे यंत्र कांताई ओनियन सीडर यंत्र म्हणजे लागवडीचं यंत्र तुम्ही घेऊ शकता. जर व्हिडिओ आवडला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा आणि फॉलो करा.